अंबड पोलिसांची मोठी कामगिरी. चेन स्नॅचिंगच्या 3 गुन्ह्यांची उकल. 1,20,000चा मुद्देमाल जप्त. सराईत आरोपीला अटक. नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची कबुली. अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा छडा लावत सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1,20,000 रुपये किमतीचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यात असलेल्या 3 चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी तेजश्री मच्छिंद्र बुवा आणि साधना रघुनाथ जाधव यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावून नेल्याच्या घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 309, 4, 3, 5 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय 20 राहणार गोवर्धन गाव नाशिक याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने अंबड परिसरातील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीच्या कबुली जबाबानुसार पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 8 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड जप्त केली. त्याची किंमत अंदाजे 1,20,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. आरोपीने अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 3 गुन्ह्यांसह इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. तपासात आरोपीविरुद्ध गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यांमध्येही चेन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आरोपीचा गुन्हेगारी इतिहास समोर आला असून त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वारे, अंबड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन वारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.